नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 6 अर्थनियोजन संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 आपण पाहणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विविध प्रकरणाच्या गुंतवणुकीपैकी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते? पर्याय पहिला 1.5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, बी पर्याय सी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, डी पर्याय. या ठिकाणी अचूक पर्याय विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची वजावट मिळते. अचूक पर्याय ए. एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? या ठिकाणी 17-18 या वर्षाची कर आकारणी करायची असेल तर पुढील वर्षी म्हणजे 18-19 2018-19 या हे कर आकारणी वर्ष असणार आहे 17-18च्या इन्कमसाठी. अचूक पर्याय बी. त्यानंतर प्रश्न दुसरा, शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात. तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात. तर त्यांचे उत्पन्न काढा. शेखर यांचे उत्पन्न X रुपये मानला आपण. त्या उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. म्हणजे शेखर यांचा खर्च 60% Xचा, म्हणून X गुणिले 60 भागिले 100. हे शून्य गेले. 6/10 म्हणजेच 2×6=5 3x/5. आता शेखर आणि अनाथ आश्रमाला जे 300 रुपये देणगी दिले आहेत तो सुद्धा खर्च आहे. ओके, त्यामुळे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत या सूत्राचा वापर आपणास करावा लागेल. उत्पन्न या ठिकाणी X आहे, वजा या ठिकाणी 3x/5 वजा खर्च आणि अधिक 300 रुपये आहे. ओके, बरोबर. तरीसुद्धा बचत त्यांची जी होते ती 3200 रुपये होते. ओके, पहा, म्हणून X वजा ह्या दोघांची बेरीज 3x गुणिले 1 3x त्रिकच गुणाकार अधिक 300 गुणिले 5 1500 आणि छेदस्थानी 5×1=5 बरोबर 3200. तिरकस गुणाकारामध्ये पुन्हा 5ने Xला गुणलं पाहिजे 5x आणि वजा चिन्ह बाहेर आहे. कंस सोडताना कंस सोडवायचे आतले चिन्ह बदलतात. अधिकचं वजा वजा अधिक वजा 3x वजा 1500 आणि या 5नं 3200ला देखील गुणलं पाहिजे. 3200 गुणिले 5 5x मधून 3x गेले 2x उरले बरोबर 5 0 0 5 0 0 5 2 10ला 0 हाचले 1 5 15 16 3200 गुणले 5 16000 वजा 1500 पलीकडे गेले अधिक 1500. त्यामुळे 2x बरोबर 1600 अधिक 1500. या दोन शून्या तशाच. तिसरा अंक 5 आणि 0 5 आणि 16 तसंच 16500. X बरोबर 2 भागून 2 पलीकडे जाऊन 16500ला भागिले 2×8=16 2×2 4 2×5 10 2×0 0 8000. चौथा अंक 6 आणि 1 7. त्यामुळे 2×8=16 उरला 1 2×8=16 उरला 1 2×7=14 2×5 10 2×0 0 8750 रुपये. शेखरचे उत्पन्न 8750 रुपये. ओके, प्रश्न तिसरा आहे. पुन्हा पहा, श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. श्री रमणिकलाल यांना 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत ठेवले त्यांनी. तर प्रत्येकाला झालेला फायदा काढा. कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर? आता प्रथम हिरालाल यांना झालेला फायदा पाहूया. त्याने 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 मिळाले. म्हणजे झालेला फायदा 3,05,000 वजा 2,15,000 90,000 रुपये. आता हिरालालांना शेकडा फायदा किती झाला? तर 2,15,000ला 90,000 तर म्हणजे गुणले 100ला किती? त्या ठिकाणी या 2 शून्य गेल्या, ही शून्य गेली. 9000 भागिले 215 5 न गुणिले 5 चोक 20 उरला 1 5 त्रिक 15. या ठिकाणी 5 1 5 उरले 4 5 48 या 2 शून्य 1800
याला भागिले 43. या ठिकाणी 43नं 18ला भागल्यानंतर पहिला भाग 4चा लागला. 4 त्रिकोण 12 2 हातच्या 1, 4 चौक 16 आणि 1 17. 10 म्हणून 2 गेले उरले 8. हातच्या दिला 8 8 गेले 0. वरचे घेतले 0. 43 एके 43. त्यानंतर 80 म्हणून 43 गेले. इथं 10 म्हणून 3 गेले 7. 8 म्हणून 5 गेले उरले 3. 0 घेतले. या ठिकाणी 8 चौक 32, 9 चौक 36. 9 न गुणलं तर मोठी संख्या होते हातच्या येऊन. 8 न 8 त्रिक 24ला 4 हातच्या आले 2. 8 चौक 32 आणि 2 34. 344. 10 म्हणून 4 गेले 6 उरले. हातच्या दिला 7 म्हणून 5 गेले उरले 2. 0 260. 8 संग 8 4 सक 24. 6चा भाग लागतोय म्हणजे 41 पॉईंट या ठिकाणी 41.86% हा हिरालाल यांना झालेला शेकडा फायदा आहे. ओके, आता कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे हे पाहण्यासाठी आता हिरालालचा फायदा 41.86%. रमणिकलाल यांना झालेला फायदा करूया. चक्रवाढ व्याजाने त्यांनी ठेवलेले आहेत ते रुपये. त्यामुळं त्यांनी किती रुपये ठेवलेत? 1,40,000 रुपये मुद्दल 8% दराने 2 वर्षाकरता चक्रवाढ व्याजाने ठेवलेत. त्यामुळं आपल्या रमणिकलाल यांना झालेला फायदा काढण्यासाठी या ठिकाणी पी गुणिले R% वर्ग वजा पी राशीसूत्र पी गुणिले R%. आता R% म्हणजे 8% म्हणजे 100ला 8 रुपये या ठिकाणी आपल्याला दर मिळतोय. त्यामुळं 100 अधिक 8 108/100 2 वेळा. आणि इथला पी सामायिक रास वजा मुद्दल. हो, ही रास मिळते आणि वजा हे मुद्दल. पी सामायिक काढला. R% वर्ग म्हणजे 108 भागिले 100 108 भागिले 100 वजा 1. आणि या ठिकाणी पी मुद्दल 1,40,000 कंसात 108 गुणिले 108. पहा गुणाकार करूया. 108 गुणिले 108. 8 8 64ला 4 हातच्या आले 60 0 0 60 एके 8 864. 2 फुले एकदम केले 1ने गुणायचं आहे. 108 एके 108 4 6 8 16ला 6 आले 1 11,664. इथं 11,664 भागिले 100 गुणिले 100 10,000 वजा 1. ओके, इथं लागलंच काय केलेलं आहे पहा. 10,000 तिरकस गुणाकार 14 गुणिले 11,664 वजा 10,000 एके 10,000. ओके, भागिले 10,000. इथं छेद सारखा नाही, तिरकस गुणाकार 10,000 एके 10,000. 11,664 म्हणून 10,000 गेले आणि 1 2 3 4 या 4 शून्य गेल्यामुळं बाहेर 14 राहिलं आणि गुणिले 1,664 वजा बाकी 11,664 वजा 10,000. 14ने गुणायचं. इथं 4 शून्य जाऊन 14 राहिले आहेत. 14 चौक 56ला 6 आले 5. या ठिकाणी 14 संग 84 5 89 9 हाच्याले 8. 14 84 84 आणि 8 92ला 2 हाच्याले 8 9. 14 एके 14 9 23 23,296 रुपये या ठिकाणी हे चक्रवाढ व्याज मिळालं. ओके, आता शेकडा व्याज काढायचं आणि दोघांची तुलना करायची. रमणिकलाल यांना झालेला शेकडा फायदा 1,40,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि त्यांना झालेला फायदा तो आहे तो 23,296. आत्ताच आपण बघितलं 23,296. तर 100ला काढायचं आहे. इथं या 2 शून्य गेल्या 1,40,000 वरच्या आणि हे 100. इथं 1400 भागिले आहेत आणि 23,296. या ठिकाणी 2 खाली भागला आपण. बेसाती 14 700 बे बे उरला 1 बेसक्क 12 बेचोक 8 बे 16. 11,648ला भागिले 700 आहे. 700 एके 700 1164 मधनं 700 गेले 4 4 6. तसंच 11तून 7 उरले 4
464 वर 8 घेतले, 7 चुकून 42, 4200, 8, 4, 6 मधून 2 गेले, उरले 4, 4, 4 गेले 0, म्हणजे 448. त्यावरती परत 0 घेतले, 7 सक्कुम 42.6, हे 0 जादा घेतले, त्या ठिकाणी 4200, 0, 8, 4 मधून 2 गेले, उरले 2, परत 0 घेतल्या, 7 चौक 28, 28 हे येणार आहे 16.64%. शेकडा फायदा 16.64%. या ठिकाणी हिरालालना झालेला फायदा 41.88% आणि शेकडा फायदा आहे रमणीकलाल यांचा 16.64%. यावरून कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे? अगदी बरोबर आहे, हिरालाल यांची. गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. Problem set number 6. First, write the correct alternative answer for each of the following questions. First, for different types of investments, that is maximum presumable amount under section 80C of income tax. What is the maximum permissible amount under section 86 of income tax? Here correct alternative answer 1,50,000 rupees. Okay, a person has earned his income during the financial year 2017 to 18, then his assessment year is B 2018-19. Second question, Mr. Sekhar spends 60% of his income. From the balance he donates Rs 300 to an orphanage. He is then left with Rs 3,200. What is his income? Let Mr. Sekhar's income be X rupees. He spent 60% of income. He spent X into 60%, that means 60 upon 100. We get 3X upon 5. From this amount, he donate also 3,000 rupees. Then we know that formula income minus expenditure is equal to savings. That means X minus into bracket 3X upon 5 this and plus 300 bracket complete is equal to savings is 3,200. Okay, taking cross multiplication, solving this, we get here 3x into 1 plus 300 into 5, 1500, 3x plus 1500 upon 5, multiplying each term by 5, we get 5x minus 3x plus 1500 is equal to 3,200 into 5. We get here x minus 5x minus 3x. Solving this, 5x minus 3x minus 1500 is equal to here 3,200 into 5, 16,000 rupees. Okay, 5x minus 3x 2x is equal to 16,000 plus 1500. We get addition 17,500. 2x is equal to 17,500 upon 2. We get here dividing to 17,500 by 2. We get x is equal to 8,750. Mr. Sekhar's income here 8,750 rupees. Third example, Mr. Hiralal invested Rs 2,15,000 in a mutual fund. He got Rs 3,05,000. After 2 years, Mr. Ramaniklal invested Rs 1,40,000 at 8% compound interest for 2 years in a bank. Find out the percent gain of each of them. Whose investment was more profitable? Investment in mutual fund of Hiralal 2,15,000. He received 3,05,000. That means here profit 3,05,000 minus 2,15,000. We get here 90,000 rupees.
Profit percent of Hiralal 90,000 upon 2,15,000 into 100. We get here percentage 41.86%. Okay. Profit of Mr. Hiralal 41.86%. Here Ramanikhlal deposited 1,40,000 in a bank, 8%. That means here how many rupees got Ramanikhlal? Here solution P into R percent square minus P. Here R percent means 8% means 108 upon 100, 108 upon 100, PP common here, minus 1 here. Okay. Here solving this, P is 1,40,000 into 108 into 108. Here 11,664 upon 10,000, 100 into 100. Taking cross multiplication, 1,664 minus 10,000, okay. Here 1 2 3 4 40 cancel. Here remaining 14, 11,614 minus 10,000, we get 1,664 into 14, we get 23,296. Okay. Mr. Ramanikhlal got 23,296 on deposited 1,40,000. Okay. Gain percent 23,296 upon 1,40,000 into 100. Solving this, we get 16.64%. Ramanikhlal gain 16.64%, and Hiralal gain here 41.86%. According to this 1 and 2, we observe here Hiralal's investment was more profitable. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.